जय श्रीकृष्ण. तर आज आम्ही निघालोय अधिक मासातील देव श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे. पुरुषोत्तमपुरी ही आमच्या गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही सकाळी 5 वाजता निघालो होतो. 5:30 पर्यंत पुरुषोत्तमपुरी येथे पोहोचलो. तर हा बघा, इथे गोदावरी नदीचा किती सुंदर परिसर आहे. सगळेजण आंघोळी करतात आणि मला बघा इथे पसारा सांभाळत बसावं लागते. तर नदीच्या पलीकडे भगवान पुरुषोत्तमांचं मंदिर आहे. आता आम्हाला तिकडे होडीने जायचे आहे. होडीत बसल्यावर खरंच खूप भारी वाटत होतं. आम्ही सर्वजणांनी होडीचा खूप आनंद घेतला. सकाळी लवकर यामुळे आलतो की आम्हाला वाटलं इथे गर्दी नसेल, परंतु येऊन बघताच तर बघा काय गर्दी आहे. हे क्षेत्र महाराष्ट्रातील अधिक मासातील एकमेव क्षेत्र आहे. गर्दी बघून खूप कंटाळा आलता, परंतु देवाचं सुंदर रूप बघून पुढे जाण्याची आशा अजूकच वाढत गेली. आणि आमचं नशीब म्हणजे आम्ही आलो आणि लगेच आरती सुरू झाली. हे देवाचं नवीन बांधकाम चालू आहे. खरंच ते बांधकाम इतकं सुंदर आहे, इतकं कोरीव काम आहे की खरंच त्या कलाकाराला माझा सलाम आहे. आता विठोबा तर झाला, परंतु आमचा पोटोबा राहिला होता, त्यामुळे आम्ही हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी गेलो. आम्ही सर्वांनी मिळून भजी आणि वडापाव खाल्ले. आता आम्ही वापस जाण्यासाठी परत होडीमध्ये बसलो. आजचा व्लॉग इथेच थांबवूया. राधे राधे.